मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियावर एक व्हायरल झालेली बातमी पाहिलीच असेल की पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तळघर व जुन्या मूर्त्या सापडल्या। पण आता प्रश्न उभा राहतो की या मूर्त्या कोणाच्या आहे आणि कधीच्या आहे। यावर पुरातत्व विभागाचे काय मत आहे तर सगळी भानगड जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संवर्धनाचे काम सुरू होते। रात्री 2च्या सुमारास हनुमान दरवाजाच्या बाजूचा दगड खचल्याचे दिसून आले। यावेळी दगडाचे काम करत असताना आत खाली एक पोकळी दिसली। आत व्यवस्थित पाहिल्यावर पुरातन मूर्ती दिसून येत होती, त्यामुळे तिथे तळघर असण्याची शक्यता वर्तवली गेली। जेव्हा याचा नीट आढावा घेतला गेला तेव्हा असं कळलं की इथे एक तळघर आहे। या तळघरात जाण्यासाठी एक मार्ग होता। हा तळघर सामान्यपणे 5 बाय 6 फूट रुंदीचा आहे आणि याची उंची 5 ते 6 फूट एवढी असावी। मित्रांनो, शुक्रवारी जेव्हा या तळघरात पुरातत्व विभाग व मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला तेव्हा तेथे त्यांना एकूण 6 मूर्त्या सापडल्या। त्यातली एक मूर्ती ही महिषासूर मर्दिनीची आहे आणि त्यांच्या पादुका आहे। 2 अन्य छोट्या मूर्त्या आहे व यातच 5वी व 6वी मूर्ती ही श्री विष्णूजींचा अवतार आहे असं सांगितलं जात आहे। सोबतच काही पुरातन नाणी देखील त्यांना या तळघरात सापडली, जे की खूप काही जुने नसून 70 ते 90 वर्षापूर्वीचे असायला हवे। मित्रांनो, 2 मूर्त्या ह्या जरी विष्णूजींचा अवतार असल्या तरी त्या पूर्णपणे वेगवेगळ्या आहे। फक्त वेगळ्याच नाही तर दोन्ही मूर्त्यांचा कालखंड देखील वेगळा आहे। काही कर्मचाऱ्यांचं तर म्हणणं असं आहे की मूर्ती ही श्री बालाजींची देखील असू शकते। असंही म्हणलं जात होतं की मूर्ती ही विठ्ठलाचा अवतार असू शकते, पण मूर्तीला पाहताच कळते की मूर्ती ही कोणत्याही विटेवर उभी नाही, त्यामुळे ही मूर्ती विठ्ठलाचा अवतार असू शकत नाही। मित्रांनो, या 2 मूर्तींची उंची ही 3 ते 3.5 फूट एवढी आहे, ज्यामध्ये पहिल्या मूर्तीत व दुसऱ्या मूर्तीत पूर्णपणे फरक दिसून येतो। पहिल्या मूर्तीत जे शस्त्र उजव्या हातात आहे ते शस्त्र दुसऱ्या मूर्तीत डाव्या हातात दिसतात। यावरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की या मूर्ती जरी विष्णूंचा अवतार असल्या तरी त्या वेगवेगळ्या आहेत। आता दुसरा प्रश्न पडतो की या मूर्त्या इथे कशा गेल्या। यावर पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर विलास वाने सांगतात की या मूर्त्या कदाचित औरंगजेब अफजल खान यांच्या काळात इथे लपवल्या गेल्या असाव्यात, कारण त्याच काळात सगळ्यात जास्त मंदिरांची हानी केली गेली होती। मित्रांनो, एकंदर या गुप्त खोलीबाबत असलेले गूढ पूर्णपणे उकललेले नसून यावर पुरातत्व विभाग अभ्यास करत आहे।